केलं. येस, ओव्हर टू यू उदय. मिल माझ्याकडे ते कंटिन्यू असं लिहिलेलं आलंय, तू रेकॉर्ड करतोय ते काय करू? नाही, तू काय करू नको. ओके तू स्लाइड शो कर. ओके. हाय, नमस्कार. उदय केंकरे. आपला आजचा विषय आहे. स्लाइड शो वर जाऊ उदय. हो, स्लाइड शो वरच गेलो मी. क्लिक झालं नाही. हा हा ओके. पण हे मध्येच येतं रे, मीटिंग इज रेकॉर्डेड मध्येच येतं. त्याला काय बाजूला करायचं, कसं करायचं? ओके कर ना. ओके कंटिन्यू कर. कंटिन्यू. ओके ओके ठीक आहे. ओके. आजचा सब्जेक्ट आहे रोल ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स इन इकॉनॉमिक अँड बिझनेस ग्रोथ. देशाच्या औद्योगिकीकरण आणि आर्थिकीकरण मध्ये चेंबर ऑफ कॉमर्सचा सहभाग, असा आपला हा विषय आहे. ओके. आता हे चेंबर ऑफ कॉमर्स काय असतं, कशासाठी असतं, कुठे असतं, कशामुळे चालतं, हे मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर त्याच्यासाठी मी एक अजेंडा बनवला आहे 5-6 पॉईंटचा, की चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे काय, इंडियामध्ये किती चेंबर ऑफ कॉमर्स आहेत, त्याचं फंक्शन काय असतं, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचा रोल काय असतो, आणि नंतर मी एक थोडा कन्क्लुजन केलंय, म्हणजे एक समरी केली आहे त्याची, आणि याच्यामध्ये माझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे मी काही भाग दाखवले. आणि नंतर मी एक क्वेश्चन आन्सर सेशन पण ठेवलेलं आहे. तर तुमच्याकडनं काही प्रश्न येतील अशी मी अपेक्षा करतो, आणि माझा प्रश्न विचार हा आपण क्वेश्चन आन्सर पार्ट जो आहे आपण सगळ्यात शेवटी करूया. ओके. येस. व्हॉट इज चेंबर ऑफ कॉमर्स? बोल उदय. आणि मला हे स्लाइड्स आहेत कमी, एक वर सिंगल वर ठेवतो मी. मायनस करणार. हा केलं. An associate chamber of commerce is an association or a network of business people designed to promote and protect the interest of its member. ही चेंबर ऑफ कॉमर्स जी आहे ही एक व्हॉलंटरी असोसिएशन असते. सगळ्या मॅन्युफॅक्चरर्स, मोठ्या इंडस्ट्रीज, ट्रेडर्स, मर्चंट्स, बँकर्स, प्रोफेशनल्स यांनी सगळ्यांनी एक संस्था स्थापन केलेली असते, त्याला महासंस्था म्हणतात, आणि एका पर्टिक्युलर लोकॅलिटी किंवा रिजनमध्ये ही स्थापन होते, आणि ही एक नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे. पहिली चेंबर ऑफ कॉमर्स 1599 मध्ये फ्रान्समध्ये फॉर्म झाली होती. 1907 मध्ये इंडियन मर्चंट चेंबर ही एक चेंबर ऑफ कॉमर्स फॉर्म झाली. US चेंबर ऑफ कॉमर्स वॉज फॉर्म इन 1912. अशा नंतर काही काही चेंबर ऑफ कॉमर्स येत गेल्या. तर इंडियामध्ये आपल्या चेंबर ऑफ कॉमर्सचा भाग काय आहे, किती आहेत? त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 भाग पडतात. एक उत्तरेत म्हणजे नॉर्थर्न इंडियामध्ये आणि वेस्टर्न इंडियामध्ये. नॉर्थर्न इंडियामध्ये उत्तरेकडे कुठल्या मोठे चेंबर आहेत, चेंबर ऑफ कॉमर्स आहेत. CII, दॅट इज चेंबर ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री. ASSOCHAM, that is Associated of Chamber of Commerce. PSD Chamber of Commerce. FICCI, that is Federation of Indian Chamber of Commerce and Industries. वेस्टर्न रिजन मध्ये मी गुजरात पण घेतोय भाग. वेस्टर्न रिजन मध्ये इंडियन मर्चंट चेंबर, जिकडे मी डायरेक्टर म्हणून होतो. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स एक आहे. नंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, तिकडे मी डायरेक्टर जनरल होतो. गुजरातमध्ये सदर्न गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स, वडोदरा चेंबर ऑफ कॉमर्स, आणखीन एक मोठी चेंबर ऑफ कॉमर्स आहे गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स. नंतर बऱ्याच फॉरेन चेंबर ऑफ कॉमर्स सुद्धा आपल्या इंडियामध्ये स्थायिक आहे. त्या म्हणजे इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स, इंडो चायना चेंबर ऑफ कॉमर्स, इंडो अरब चेंबर ऑफ कॉमर्स, अशा बरेच आहेत. तर बेसिकली या ज्या चेंबर ऑफ कॉमर्स आहेत त्या मुंबईमध्ये त्यांचे हेड ऑफिसेस आणि दिल्लीमध्ये हेड ऑफिसेस. बाकी आहेत त्या छोट्या मोठ्या इकडे तिकडे चेंबर ऑफ कॉमर्स असतील. आता या चेंबर ऑफ कॉमर्सचं फंक्शन काय, हे चेंबर ऑफ कॉमर्स काय करतं आणि कसं चालवतं, चेंबर ऑफ कॉमर्स कोण चालवतं? तर चेंबर ऑफ कॉमर्स जे ही एक इलेक्शन होतं, इलेक्टेड बॉडी असते.
ज्याच्यामध्ये प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, कमिटी मेंबर्स इलेक्ट केले जातात. म्हणजे मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट किंवा ट्रेडर्स जे असतात त्यांच्यामध्ये इलेक्शन होतं आणि एक प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट त्याचे उच्चाधिकारी त्याच्यामध्ये इलेक्ट होतात. बरं, ही चेंबर ऑफ कॉमर्स चालवतं कोण? तर तिकडे गव्हर्निंग काउन्सिल मेंबर्स असतात किंवा गव्हर्निंग काउन्सिल कमिटी असते. ही गव्हर्निंग काउन्सिल जी कमिटी असते ती त्यांच्यामध्ये बरेच कमिटी स्थापन झालेल्या असतात आणि ह्या जे गव्हर्निंग काउन्सिल आहे ते त्यांच्या चेअरमन, को चेअरमन किंवा कमिटी मेंबर्स तर्फे ऑर्गनाईज किंवा ते त्यांचा बिझनेस त्यांचं हे चालवतात, काउन्सिल मेंबर्स चालवतात. काय काय कमिटी असू शकतात? इम्पोर्ट एक्सपोर्ट कमिटी आहे, PR कमिटी आहे म्हणजे पब्लिक रिलेशन कमिटी आहे, HR कमिटी आहे, आर्बिट्रेशन कमिटी आहे, इंडस्ट्री कमिटी असेल, ट्रेड कमिटी असेल, गव्हर्नमेंट रिलेशन कमिटी असेल, एज्युकेशन कमिटी, अशा बऱ्याच कमिट्याज ते फॉर्म करू शकतात जिकडे ते गव्हर्नमेंटला मदत करू शकतात, ॲडवाईस करू शकतात. बरं, हे सगळं चालवण्यासाठी त्यांना माणूस पाहिजे असतो किंवा ही चेंबर ऑफ कॉमर्स रन करण्यासाठी एक माणूस असतो, तर तो असतो डायरेक्टर जनरल किंवा सेक्रेटरी जनरल. दिस इज अ पेड पोस्ट being appointed by Chamber of Commerce. He is the sole responsible person to organize the various programs for the Chamber of Commerce. आणि सगळ्यांचे लायजन करणं, कोऑर्डिनेशन करणं, मीटिंग ऑर्गनाईज करणं, राईट फ्रॉम स्टार्ट टू फिनिश, हे सगळं डायरेक्टर जनरलचं काम असतं. बरं, हे सगळं डायरेक्टर जनरल एकटा करू शकत नाही, तर त्याच्या हाताखाली त्याचा बराच स्टाफ असू शकतो. डायरेक्टर्स असतात, सेक्रेटरी असतात, डेप्युटी सेक्रेटरी असतात, जॉईंट सेक्रेटरी असतात, मॅनेजर्स असतात आणि बाकीचा सब स्टाफ पण असतो. बरं, या चेंबर तुम्हाला सगळ्यांना कळतंय ना मी काय बोलतोय ते? हो बरोबर. ओके ओके. बरं, ह्या चेंबर ऑफ कॉमर्सचा ऑब्जेक्टिव्ह का असतात? हे चेंबर ऑफ कॉमर्स, हे चेंबर ऑफ कॉमर्स यासाठी असते की टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ बिझनेस कम्युनिटी ॲज अ होल, टू हेल्प अँड ॲडवाइज गव्हर्नमेंट इन फॉर्म्युलेशन ऑफ ट्रेड लॉज related to import export, banking, insurance, investments, industrial relations, economics, etc. म्हणजे गव्हर्नमेंटने जे काय लॉज बनवतात ते ऍक्च्युली गव्हर्नमेंट ॲडवाइस घेतं चेंबर ऑफ कॉमर्स कडून. कारण चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये मोठे मोठे इंडस्ट्रीज असतात, त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर असतात आणि ॲडवायझर्स असतात. चेंबर ऑफ कॉमर्स काय करू शकतं? चेंबर ऑफ कॉमर्स गव्हर्नमेंटला प्रेशराईज करू शकतं, बाबा हा लॉ आहे तो चेंज करू शकतो, तुम्ही चेंज करा, कारण याच्यामध्ये आमच्या मेंबर्सचा काही तोटा होत आहे किंवा ते मेंबर्सला बरोबर लागू पडत नाहीये, तर यू कॅन प्रेशराईज द गव्हर्नमेंट ऑल्सो टू रेक्टिफाय द लॉज. बरं, टू असिस्ट द गव्हर्नमेंट, जेव्हा बजेट येतं तेव्हा गव्हर्नमेंट काय करतं? प्री बजेट एक मीटिंग करतं आणि त्या प्री बजेट मीटिंगमध्ये ते सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना बोलवतात आणि त्या पदाधिकाऱ्यांकडून ते ॲडवाइस घेतात की बाबा हे पॉईंट्स आहेत, हे बरोबर आहेत की नाही आहेत, आणि त्याच्यामध्ये डिस्कशन केलं जातं. तर हा एक मोठा चेंबर ऑफ कॉमर्सचा भाग असतो की दे असिस्ट गव्हर्नमेंट इन मेकिंग बजेट. नंतर नेक्स्ट आहे की टू ब्रिंग टू द नोटीस ऑफ द गव्हर्नमेंट इम्पॅक्ट ऑफ व्हेरियस लॉज. जे काय ते गव्हर्नमेंट लॉज करतं तर त्याचा इंडस्ट्रीवर काय परिणाम होतोय, अँड इट ॲक्ट द ॲडवायझरी बॉडी टू द गव्हर्नमेंट. टू डिस्कस अँड टॉक विथ द इंटरनॅशनल, हा फार एक चांगला स्तुत्य उपक्रम चेंबर ऑफ कॉमर्सचा असतो की इथे इंटरनॅशनल बिझनेसमनला स्कोप येतो. कसा येतो? जेव्हा इंटरनॅशनल एन्क्वायरी येते किंवा ट्रेड एन्क्वायरी येते तर ती चेंबर ऑफ कॉमर्सकडे येते. मग चेंबर ऑफ कॉमर्स काय करतं? चेंबर ऑफ कॉमर्स त्यांना त्यांच्या मेंबर्स म्हणजे त्यांचे 4,000, 1,00,000, 50,000 जे काय मेंबर्स असतील त्यांना ते फॉरवर्ड करतं. त्याच्यामुळे काय होतं? त्यामुळे आपल्या मेंबर्सना त्यांचा बिझनेस एक्सप्लोअर करायला वाव मिळतो किंवा ते त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बिझनेस करू शकतात. आणखीन चेंबर ऑफ कॉमर्स काय करतं? एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करतात, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट प्रोग्राम्स ऑर्गनाईज करतात. एक्झिबिशन ऑर्गनाईज केल्यामुळे काय होतं? ऑर्गनाईज केल्यामुळे ऑल द एक्झिबिटर्स कम इन द वन अम्ब्रेला. एका अम्ब्रेलामध्ये सगळे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ट्रेडर्स आहेत ते येतात आणि त्यांचा आपण बिझनेस येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आम्ही मशीन टूल एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करतो.
मशीन टूल एक्झिबिशन्स म्हणजे काय, मेटल कटिंग अँड मेटल फॉर्मिंग मशीन्स, म्हणजे मोठी मोठी मशीन्स असतात. बरं ही मशीन्स कशी बनतात, तर त्यांच्यासाठी त्यांना पार्ट्स लागतात, त्यांना ॲक्सेसरीज लागतात, त्यांना मोटर्स लागतात, त्यांना मोठ्या मोठ्या शिगा लागतात. बरं याच्यासाठी जे एक्झिबिशन बनवत त्यांना त्या एक्झिबिशनमध्येच त्यांना त्यांचा कस्टमर असतो तो मिळू शकतो. Next is a very important point is collecting, analyzing and providing business related matters and distribute among the members through bulletins and journals, and now it is done by emails also. डेटा कलेक्ट करून आपल्या सगळ्या मेंबर्सना पाठवून देणं आणि मेंबर्सचा फायदा करवणं हा एक चेंबर ऑफ कॉमर्सचा भाग आहे. सेटलिंग डिस्प्यूट्स, बऱ्याच कंपन्यांमध्ये काही कॉन्फ्लिक्ट असतात, प्रॉब्लेम्स असतात. तर चेंबर ऑफ कॉमर्समध्ये काय असतं, एक आर्बिट्रेशन कमिटी असते, म्हणजे त्या कमिटीवर मोठे मोठे लॉयर्स असतात अपॉइंट केलेले असतात. जी 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 आर्बिट्रेशन कमिटी असते, त्या कमिटीच्या थ्रू हे मॅटर्स सेटल होऊ शकतात. कसे सेटल होऊ शकतात, आता जेव्हा एखाद्या कंपनीला प्रॉब्लेम असेल आणि जर ते कोर्टामध्ये गेले तर कोर्टामध्ये त्यांना बराच खर्च येऊ शकतो. परत ते एक वर्ष 2 वर्ष ते प्रोलॉंग होऊ शकतं. तर इथे आर्बिट्रेशन कमिटी ही गव्हर्नमेंटच्या याच्याखाली आलेली असते. तर त्यांचे मॅटर्स काही थाउजंड्समध्ये किंवा काही कमी पैशामध्ये महिन्या 2 महिन्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. Next is the chamber has a very good liaising with the foreign ambassador and consul generals. चेंबर ऑफ कॉमर्सचे फॉरेनचे कॉन्सल जनरल्सशी फार जवळचे संबंध असतात किंवा त्यांचे पण चेंबर ऑफ कॉमर्सशी चांगले संबंध असतात. हे लायझनिंग कशामुळे चांगलं होऊ शकतो की कॉन्सल जनरल जे आहेत त्यांना जर काही क्वेरी झाली किंवा त्यांना जर काही त्यांच्याकडनं माहिती मेंबर्सना सांगायची असेल तर ते रिक्वेस्ट करतात चेंबर ऑफ कॉमर्सला, बाबा तुमच्या मेंबर्सशी आमची मीटिंग करून द्या, आमच्याकडे हे जे पॉईंट्स आहेत ते आम्ही त्यांना सांगू इच्छितो. तर चेंबर ऑफ कॉमर्स ती मीटिंग ऑर्गनाईज करू शकते आणि इट्स व्हायस वर्सा. चेंबर ऑफ कॉमर्सला पण काउन्सिल जनरलची मदत पाहिजे असते बऱ्याच वेळेला. नेक्स्ट पॉइंट इज इश्युइंग सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन. हा एक चांगला बिझनेस म्हणायला हरकत नाही दिलेला असतो चेंबर ऑफ कॉमर्सला. जेव्हा आपल्या इकडनं प्रॉडक्ट इम्पोर्ट केलं जातं तर इम्पोर्टर्सना पेपर्स पाहिजे असतात की बाबा हे जे प्रॉडक्ट आहे ते इंडियन ओरिजिनच आहे. तर चेंबर ऑफ कॉमर्स इज ऑथोराइज्ड टू साइन द डॉक्युमेंट्स that it is certified, they should certify it and that they should say that it is of Indian origin. तरच तो प्रॉडक्ट त्यांचा इम्पोर्ट होऊ शकतो. आणि इथे काही फी असते त्याच्यामुळे चेंबर ऑफ कॉमर्सला बरीच फायनान्शियल मदत होऊ शकते. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो मी तुम्हाला सांगितलं, इट्स ऍक्ट ॲज अ आर्बिट्रेटर, डिस्प्यूट्स, मिसअंडरस्टँडिंग. इट इज ऍक्ट ॲज अ आर्बिट्रेटर. डिस्प्यूट्स, मिसअंडरस्टँडिंग, कॉन्फ्लिक्ट्स आर सेटल्ड लॉफुली बाय आर्बिट्रेशन. बरं याच्यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्सचा रोल काय आहे, का म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्स कशासाठी पाहिजे. चेंबर ऑफ कॉमर्स इज अ फ्रेंडली फिलॉसॉफर अँड गाईड टू बिझनेस कम्युनिटी. बिझनेसमॅन गेट्स व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्ट. चेंबर ऑफ कॉमर्स काय करते, जेव्हा तो तुमचा डेटा अनालाइज करतो, तो कंपाईल करतं आणि ते सगळ्या मेंबर्सना फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या बुलेटिनमधनं किंवा ईमेल्सनी त्यांना पाठवून देतात. तर हा फ्री ऑफ कॉस्ट डेटा आपल्या चेंबर्सना किंवा मेंबर्सना मिळू शकतो. They can expand their business activities with the help of suggestions and advice from the Chamber of Commerce. Chamber of Commerce creates market for products of their members by organizing fairs and exhibitions and nationally and internationally. हे तर तुम्हाला मी सांगितले. त्याच्यामध्ये नॅशनल आणि जेव्हा इंटरनॅशनली एक्झिबिशन्स होतात तेव्हा इंडियामधनं आपल्याला आपले प्रॉडक्ट तिकडे एक्झिबिट करू शकतात. चेंबर ऑफ कॉमर्स ॲज अ इंडियन मार्केट म्हणून तिकडे रिप्रेझेंट करतं. नेक्स्ट इज अ बिझनेसमॅन गेट a common forum at which they can discuss problems and exchange views on a matter of common interest. Differences and disputes among members can be solved amicably and economically with the help of
चेंबर ऑफ कॉमर्स हा पॉईंट मी तुम्हाला सांगायचं आर्बिट्रेशन कमिटीचं मेन काम आहे. मेंबर्स टेक ॲडव्हान्टेज ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग फॅसिलिटीज ऑफर्ड बाय चेंबर. चेंबर काय करतं, बरेच सॉफ्ट स्किल प्रोग्राम्स ऑर्गनाईज करतं मेंबर्सच्या स्टाफसाठी आणि तिथे मेंबरला खूप मदत होऊ शकते. चेंबर सर्व ॲज अ व्हॉइस ऑफ बिझनेस ओनर्स अँड इंडस्ट्रीज. सगळे बिझनेसचे जे ओनर्स आणि इंडस्ट्रीजचे जे ओनर्स किंवा मॅनेजिंग डायरेक्टर मेन पर्सन आहेत ते चेंबर ऑफ कॉमर्सच्या निगडीत असतात. त्यामुळे चेंबर ऑफ कॉमर्स याचा बराच फायदा होतो. नेक्स्ट, इन द नटशेल, अगदी हे सगळं जे सांगितलं ते एका नटशेलमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो. वाचण्यापेक्षा हे तुम्ही वाचा, मी बरं वाचतोच मी. चेंबर ऑफ कॉमर्स प्रोव्हाइड ॲक्सेस टू व्हॅल्युएबल सोर्सेस, discounts and relationships that help businesses save money, market their products, thereby acting as a catalyst in business and economic growth. Joining a chamber of commerce can boost sales, significantly improve a local business visibility and credibility. It provides a network for business and it is a meeting place for stalwarts of the industry and people making the policies. हा एक फार मोठा ॲडव्हान्टेज आहे ॲक्च्युली चेंबरमध्ये असल्याचा. या चेंबरमध्ये असं तुमच्या मोठमोठ्या जायंट्स किंवा स्टॉलवर्ड्सची तुमच्या ओळखी होतात. तुम्ही त्यांच्यावर 1 to 1 बोलू शकता. जिकडे एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजरला कोणी भेटू शकत नाही, पण आमच्या इकडे चेंबर ऑफ कॉमर्समध्ये हे सगळे डेली येतात आणि यांच्या मीटिंग चालू असतात. माझ्या तर याच्यामुळे इतक्या ओळखी झाल्या, तुमचे गोदरेज किंवा किर्लोस्कर, कुमार मंगलम बिर्ला हे जवळजवळ म्हणजे आमच्या डिस्कशन्स अँड मीटिंगमुळे माझ्या त्यांच्याशी नेहमी संवाद चालायचा. आणि कधी कधी तर माझ्या खुर्चीसमोर म्हणजे केबिन माझ्या खुर्चीसमोर येऊन बसले तर मलाच माझी लाज वाटायची की हे माझ्या खुर्चीसमोर येऊन बसलेत. तर मी त्यांना सांगत बाबा तुम्ही इथं बसा, मी तिकडे बसतो. तर इट इज रिअली अ प्राऊड मोमेंट फॉर चेंबर ऑफ कॉमर्स पर्सन टू मीट ऑल दिस स्टॉलवर्ड्स इन चेंबर ऑफ कॉमर्स. Next is Chamber of Commerce is a community within itself. It brings its members together to not only benefit the community but also to benefit each other. Through various events, members will meet, networking फार चांगलं होतं या चेंबर ऑफ कॉमर्समध्ये. एकमेकांच्या बऱ्याच ओळखी होतात, एकमेकांचे बिझनेस होतात आणि कनेक्टिव्हिटी वाढते. For years, Chamber of Commerce has proven valuable for small businesses across the nation, but unless they keep up with social media and other technology, Chamber will struggle to stay relevant. Next slide. Milind, next slide. Yeah. एंटर कर. नाही होते. अच्छा उद्या. आणि मावट्या ह्याच्यावर तू मला आपण मागे केव्हा तरी बोलत होतो तेव्हा गप्पा मारताना असं सांगितलं की तुझे विनोद खन्ना आणि हे सगळे पॉलिटिशियन्स. हो तेच मी ऍक्च्युली स्टॉलवर्ड मीटिंग त्याच्यामध्ये तोच पॉईंट की विनोद खन्ना म्हणजे बरेच स्टॉलवर्ड्स माझ्या त्याच्यामुळे ओळखी झाल्या. त्याच्यामध्ये विनोद खन्ना वगैरेचा माझ्या अगदी जवळचा होता. विनोद खन्ना किंवा तुमचं विजयेंद्र घाटगे नावाचा एक ऍक्टर होता मोठा, तो पण माझ्या अगदी जवळचा झाला होता. असे बरेच काही की इन फिल्म इंडस्ट्री तुमच्या इंडस्ट्री मधले लोक किंवा फिल्म इंडस्ट्रीचा आणि चेंबर ऑफ कॉमर्सचा काय संबंध असतो? काय असतं संबंध, मी बरं संबंध जर सांगतो. आता हा विनोद खन्नाचा आमच्याकडे जी फिल्म कमिटी होती त्या कमिटीमध्ये हा त्याचा चेअरमन होता विनोद खन्ना. जी फिल्म किंवा मीडिया इंडस्ट्री असते त्याच्यामध्ये आम्ही विनोद खन्नाला ॲज अ चेअरमन घेतलेला होता. त्यामुळे डिस्कशनसाठी चेअरमन किंवा प्रेसिडेंट किंवा आणखीन कोणी जे फिल्मच्या रिलेटेड असतात त्यांची आणि आमचे मीटिंग रेग्युलर चालू असतात. जसं मी एकदा पण सांगितलं होतं तुमचे कोणते फिल्म प्रोड्युसर विसलिंग या ते प्रोड्युसर आहेत बघा. आय डोंट रिमेंबर हिज नेम. पण त्याचे बरेच प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले. त्याचे काही टेक्निकल प्रॉब्लेम होते तर मला त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून बरेच आमचे त्याचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेले आहेत. तू आणि चायना व्हिसाचं पण मला मागे सांगितल्यासारखं वाटतं एकदा. मला वाटतं तो नेक्स्ट स्लाइड मध्ये असायची शक्यता आहे राजू. मिलिंद ओके नेक्स्ट स्लाइड अनशेअर करून परत हे कर ना. स्टॉप शेअरिंग करू.
हा स्टॉप शेअर कर. हा हा एक परत मिनिट. शेअर. रेकॉर्ड. हा बोल, कंटिन्यू कर उदय. ओके, बरं, माझं काय कॉन्ट्रीब्युशन या चेंबर ऑफ कॉमर्सची? असं होतं की 35 ते 37 वर्ष मी बऱ्याच असोसिएशन्स आणि चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर काम केलेलं आहे. 12 वर्ष मी इंडस्ट्रीयल म्हणजे इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स बरोबर होतो. नंतर मी अल्कली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन बरोबर होतो. नंतर मी इंडियन मर्चंट चेंबरला परत बॉम्बेला आलो आणि मी इंडियन मर्चंट चेंबरचा ताबा घेतला आणि मी नवी मुंबईचा इन्चार्ज होतो. नंतर मी शेवटची 3 वर्ष मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा डायरेक्टर जनरल होतो. त्यामुळे सगळ्या ह्या 35 वर्ष मी या असोसिएशन अँड चेंबर ऑफ कॉमर्समध्येच काढली. जेव्हा मी असोसिएशन जॉईन केली होती तेव्हा माझं एक स्वप्न होतं की याच्या वरच्या टॉप पोझिशनला पोहोचायचं, आणि ते व्हायला मला जवळजवळ 30 वर्ष लागली. आणि मी महाराष्ट्र चेंबरच्या डायरेक्टर जनरलच्या पोस्टला पोहोचलो. नंतर मी बऱ्याच मीटिंग्स आणि मीटिंग्स ऑर्गनाईज केल्या. गव्हर्नमेंट डिपार्टमेंटशी बरीच डिस्कशन्स केलेली आहेत. तुमचं महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो किंवा दिल्लीला सेंट्रल गव्हर्नमेंट असो. दिल्लीला मी 7 वर्ष होतो तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटशी बराच संबंध आला. फॉरेन डेलिगेशन्स जेव्हा इकडे यायचे तेव्हा त्यांना त्यांच्या आमच्या मेंबर्सची मीटिंग करून द्यायची, किंवा आम्ही जेव्हा फॉरेनला गेलो होतो तेव्हा त्यांच्याशी मीटिंग्स करायचा, हा सगळा पार्ट माझा होता. बऱ्याच नॅशनल आणि इंटरनॅशनल व्हिजिट्स राईट फ्रॉम प्लॅनिंग स्टेज, म्हणजे आमचे जे डेलिगेशन्स आम्ही घेऊन जातो त्यांचे राईट फ्रॉम विजा टू एंड तिकडे मीटिंग ऑर्गनाईज करण्यापासून सगळं काम मीच करायचो, आणि बरोबर माझे काही असिस्टंट पण असायचे. 200च्या वरती जवळजवळ सेमिनार्स म्हणजे सेमिनार्स ऑर्गनाईज केलेत मी. बऱ्याच कॉन्फरन्सेस केल्यात, बरेच वर्कशॉप्स केलेत. गव्हर्नमेंटची आणि NGOशी बराच चांगला संबंध होता माझा, हेड्स ऑफ इंडस्ट्रीज, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनशी. आय वॉज वन ऑफ द सायनिंग अथॉरिटी फॉर सर्टिफिकेट ओरिजिन, आणि मला फार म्हणजे याच्यामध्ये लायझनिंग आणि हे करायला फारच मजा यायची. आय लव्ह माय वर्किंग विथ चेंबर ऑफ कॉमर्स. या काही ग्लिम्सेस आहेत, काही स्लाइड्स आहेत. आता तुम्ही बघायला हा इथं यंग उदय केंकरे दिसतोय तुम्हाला. तिकडे काही मी भाषण करतोय, तिथे मी एक करिअर काउन्सिलिंगचा प्रोग्राम केला होता. नंतर इथे काही फ्रिंज, हे अगदी जस्ट 2-4 स्लाइड्स मला मिळाल्या तर मी त्या मला मिलींनी करून दिल्या. हे फ्रिंज बेनिफिट, म्हणजे फ्रिंज बेनिफिटचे काय टॅक्सेस, तर हे आयर्लंडचं एक डेलिगेशन आलं होतं, त्यांच्याशी मीटिंग केली होती. नंतर इथे तुम्हाला जयवंतीबेन मेहता दिसतील, त्या मिनिस्टर होत्या तेव्हा एन्व्हायरमेंटच्या, त्यांच्याशी मीटिंग. ही इकडे रेहा पिल्ले दिसते, ती आमच्याकडे आली, ती आर्ट ऑफ लिव्हिंगवर लेक्चर द्यायला मेंबर्सची. नंतर इथे दिसते हे अमेरिकन कॉन्सुलेटचे असिस्टंट काउन्सिलर असतात. ते तुम्ही विजासाठी तुम्ही कसे अप्लाय करू शकता आणि तुम्हाला तुमचा चेहरापट्टी किंवा तुमचं फेस एक्सप्रेशन कसे द्यायला पाहिजे त्याच्याकरता त्यांनी आम्हाला सेमिनार दिलं होतं. नंतर हे काही आणखीन काही फोटोग्राफ्स आहेत, जिथे मी जपानला गेलो होतो, तिथे जपानचे माझे काउंटर पार्ट्स हे आहेत. हे जपान नंतर कोरियाचे आहेत. हे काही स्लाइड्स मला मिळाल्या, त्या मी प्रिंट करून पाठवल्या. हा पहिला म्हणजे हा मला एक जे मेडल मिळालं होतं की एशियन चेंबर ऑफ ट्रान्स एशियन चेंबरमधनं पिलर ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणून. तर असं आहे. नेक्स्ट इज ओके. हा उदय, आता या. हे